सर्वांना जय जय महाराष्ट्र. एस रविराज, महाराष्ट्राचा सिंह. एस रविराज, महाराष्ट्राचा सिंह. पांथ, जय भीम आर्मी आणि महाराष्ट्राचा सिंह. आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, महाराष्ट्र स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य, सर्व स्टेट लेवलला हे काम करत असताना ह्या विविध संघटनांचं प्रतिनिधित्व मी करत आहे. आज मी गेली 14 वर्ष दिवंगत कामगार नेते चांगू शिंदे, दिवंगत कामगार नेता चांगू शिंदे यांचं दुःखद निधन झालं 6 डिसेंबर 2012 रोजी. आणि त्यांच्या ज्या काही संघटना होत्या, मग महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन हे कामगार संघटना आणि त्यांचे स्वतःचे ट्रस्ट बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती, स्थापना 1981, रजिस्टर नंबर 1033 फ 952. या संस्थेवरती 1985 पासून मी कॉलेजचा विद्यार्थी असताना, विद्यार्थी दशकामध्ये दशेत बाबांनी मला या संस्थेवर खजिनदार म्हणून नेमलं. का? कारण त्यांना कळलं की आपला हा मुलगा इंजिनियर आहे, हुशार आहे आणि बौद्धिकता पाहता की पुढे संघटनेच्या चांगल्या प्रकारे काम करेल, म्हणून बाबांनी मला कोषाध्यक्ष नेमले. बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती 1981 प्रस्थापित झाली आणि 1985 भैबाई वर्तकनगरचं साईबाबा मंदिर ट्रस्ट प्रस्थापित झालं. आज सार्वभौम साईबाबा मंदिर उभारतंय, दान धर्म सगळ्या गोष्टी मोठं होतंय. परंतु ठाण्यातली स्थित 1981 पासून बौद्ध विहार, जे बौद्ध विहार त्या काळी बांधलं आणि पुन्हा ते 2-3 वर्षाने महानगरपालिकेने अर्धवट स्थितीत तोडलं आणि काही संस्थेतील भांडणामुळे ते असंच राहिलं, खिंडार झालं. नंतर बाबांनी सातत्याने महाराष्ट्र शासन, जिल्हा कलेक्टर, महाराष्ट्र शासन पाठपुरावा जवळजवळ 1985 ते 2005 म्हणजे 20 वर्ष पाठपुरावा करून जिल्हाधिकारी चहल, मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, महसूल मंत्री विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीमध्ये अधिकृत अशी बौद्ध विहाराची जागा बाबांनी, सुशील कुमार शिंदे ज्यावेळेस ठाण्यामध्ये आत्मदानाचा इशारा दिल्यानंतर हालचाल झाली आणि सुशील कुमार शिंदेनी दखल घेऊन बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीची जागा अधिकृत केली. MC झेडेमकडून पण परवानगी मिळवली आणि आजही स्थित बुद्धविहार, खुले रंगमंच बुद्धविहार आहे. आज 15 गुंठे जागामध्ये 1500 चौरस मीटर जागामध्ये आज 300 ते 500 कोटी रुपये आज भाव आहे. त्या जागेच्या स्टेशनपासून जवळ आहे. आणि त्या ट्रस्टीचं बाबा 2012 6 डिसेंबर 2012 बाबाचं निधन झालं, निर्वाण झालं. आणि 2012 6 डिसेंबर 2012 बाबांचं निधन झालं. आणि त्याच डिसेंबरमध्ये 25 डिसेंबरला सुट्टी असते क्रिसमसची 2012 त्यावेळेस दोन्ही संघटनेवर प्रतिनिधित्व नियुक्त केले. मी कामगार संघटनेचं अध्यक्षपदी निवड झाली माझी. आणि मोठे बंधू यांचे बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीवर तात्पुरती नियुक्ती झाली.
परंतु 2012 पासून ते आत्तापर्यंत बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीचा वाद उपायुक्त धर्मादाय आयुक्त ठाणे शहर यांच्याकडे प्रलंबित होता. कांतीलाल मणिलाल शाह सेक्रेटरी अनधिकृत आणि कोणीतरी प्रदीप शिंदे नावाची व्यक्ती अध्यक्ष प्रभाकर चांगू शिंदे यांच्यावर आक्षेप नोंदवून हा दावा गेली 12 वर्ष धर्मदाय आयुक्त निबंधक यांच्याकडे चालू होता. आणि हा दावा चालू असता क्रिटिकल पोझिशनमध्ये असताना ज्यावेळेस मला समजलं की बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीमध्ये कुठेतरी सावळं गोंधळ चालू आहे. मी खजिनदार आहे. मी खजिनदार असल्यामुळे फक्त तेवढ्या मर्यादेत मी फक्त काम करायचो. आणि अध्यक्ष प्रभारी प्रभाकर चांगो शिंदे मोठे बंधू होत. ते यायचे, माझ्याकडे माणूस पाठवायचे, स्वाक्षरी घ्यायच्या, मिनिट्स बनवायचे, मीटिंग्स लावायच्या. परंतु तात्पुरते अध्यक्ष प्रभाकर चांगू शिंदे यांनी काही सेक्रेटरी गुजराती कांतीलाल बुवा यांना सोबत घेऊन समितीमध्ये नव्याने सदस्य क्रिएशन म्हणजे संपूर्ण गुजरात्यांचे 13 सदस्य त्याच्यावर आणले होते. कुठेतरी इथे पाल चुकचुकते असं मला वाटलं. गुजराती 13 सदस्य, याचा अर्थ कांतीलाल मणिलाल शाह हा संस्थेचा भूखंड काहीतरी हडपण्याचा प्रयत्नात होता असं मला संशय आला. आणि संशय आल्यानंतर मी माहिती काढली, धर्मदाय आयुक्त उपायुक्तांकडे माहिती काढली. आणि माहिती काढल्यानंतर सत्य समोर आले. ते खरं होतं, बरोबर होतं. तात्काळ मी हरकतीचं पत्र दिलं. आज ट्रस्टी खजिनदार अधिकृत 1985 पासून आणि संपूर्ण गोपनीय अहवाल तयार केला. समितीच्या ट्रस्टचा संपूर्ण गोपनीय अहवाल तयार केला आणि उपायुक्त धर्मदाय आयुक्त यांना गोपनीय अहवाल दाखवला. यांना दाखवलं माझा काही सहभाग नाही आहे, परंतु मी सहभाग घेऊन संपूर्ण गोपनीय अहवाल उपायुक्त धर्मदाय आयुक्तांना पाठवला. त्यांनी तो गोपनीय अहवाल वाचल्यानंतर त्यांना पटलं, खात्री झाली. आणि त्याच्यामुळे दोन्ही चेंज रिपोर्ट प्रभाकर चांगो शिंदे, कांतीलाल शाह आणि प्रदीप शिंदे वादित यांच्या दोन्ही हक्क सांगणाऱ्या कमिट्या उपायुक्त धर्मदाय आयुक्तांनी रद्द केल्या. आणि हा निर्णय सार्वभौम उपायुक्त धर्मदाय आयुक्त यांनी दिला. 29 मे 2025 मध्ये एक निर्णय आला. 2012 पर्यंतचा, 2012 ते 22 पर्यंतचा आणि एक 22चं चेंज ऑफ रिपोर्टचं आत्ता मार्चमध्ये लागला. या दोन्ही निर्णयामध्ये जे वर्किंग कमिटी होत्या तात्पुरत्या चेंज रिपोर्ट सादर केलेल्या दोन्ही कमिट्या रिजेक्ट केल्या, खारिज केल्या. आणि दोन्ही कमिट्या खारिज केल्यानंतर 1985 चांगो शिंदे जे हयात असताना जे काही ट्रस्टची कमिटी अधिकृत होती त्या अधिकृत कमिटीलाच फक्त धर्मदाय आयुक्त पण आत्ताच्या प्रेझेंट वर्तमान स्थितीमध्ये मान्यता दिली. आता प्रेझेंट वर्तमान स्थितीत मान्यता दिली तर ह्या मान्यतेच्या त्या कमिटीच्या अनुषंगिक दिवंगत चांगो शिंदे यांचं निधन झालेलं आहे आणि ती जागा रिक्त आहे. आणि जनरल सेक्रेटरी कांतीलाल मणिलाल शाह बुवा यांनी राजीनामा दिलेला आहे. म्हणजे दोन्ही जागा रिक्त आणि 3 सदस्य राजीनामा दिलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे या सर्व कमिटीमधील रिक्त जागा भरायच्या. त्यामुळे येणाऱ्या 30 जून पूर्व सर्वसाधारण सभा असेल. त्याची तारीख मी आत्ताच निश्चित करतोय. त्याची तारीख म्हणजे आज तारीख कोणती आहे? 19 आहे. रविवार 20, सोमवार 21, मंगळवार 22, बुधवार 23, गुरुवार 24, शुक्रवार रविवारी 28 तारीख असेल. या 28 तारखेला बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती अधिकृत ट्रस्टीचे ट्रस्टी खजिनदार रवींद्र शिंदे आणि प्रभारी चार्ज अध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी चार्ज अधिकृत प्राप्त नुसार 28 तारखेला मी जनरल बॉडी भरवतोय.
आणि या जनरल बॉडीमध्ये अध्यक्षांची नियुक्ती होईल, अधिकृत अध्यक्षांची नियुक्ती होईल. मी सगळी चौकशी करून आलो उपायुक्त धर्मदाय आयुक्तांकडून. ते तुमची कमिटी नेमा, तुम्हाला आम्ही अधिकृत पत्रकं दिलेले आहेत, देतोय. मग तुम्ही तुमच्या कमिटी नेमू शकता. मग अधिकृत कमिटीचे ट्रस्टी मी नव्याने नवीन रिक्त पदं अध्यक्ष होईल, सेक्रेटरी होईल आणि जी रिक्त सदस्य आहेत त्या सदस्यांची नेमणूक होईल. अशा प्रकारे अधिकृत ट्रस्ट झाल्यानंतर अधिकृत वर्गणी जमा केली जाईल आणि जे काही खाते आधी जे प्रभाकर शिंदेच्या नावाचे असतील, कोणी डमी खजिनदार नेमला असेल, या सर्वांची खाती बंद होतील आणि संपूर्ण ॲक्शन्स कायदेशीररित्या अधिकृतरित्या रवींद्र चांगो शिंदे लवकरच करणार आहेत. आणि ट्रस्टचे खाते जे काय आहे, रामवारीतील बँक, नातू परस्परची बँक कोणती ती आहे बाबांची, तिथे ते खाते आहे. ते खात्यामधील जे काय नियमबाह्य खजिनदार तिथे कोणी काम करत असेल त्याला नावं खारिज करून अधिकृत खजिनदार रवींद्र शिंदे काम करण्याचं ते बँकेला कळविण्यात येईल. आणि मी अधिकृत आहेत कोषाध्यक्ष. आता अध्यक्ष आणि सेक्रेटरीची नेमणूक आणि रिक्त सदस्यांची नेमणूक होणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि ही नोंद मी मुद्दामून आज तुमच्यासमोर जाहीर निवेदन करतोय की येणाऱ्या 28 तारखेला बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समितीची अधिकृत जनरल बॉडी सभा ही दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या रेस्टॉमध्ये असेल. तेथील सर्व सदस्यांनी, कमिटी मेंबरांनी जमावे ही नम्र विनंती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.